साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची बैठक संपन्न। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन पुतळ्याचे भव्य स्वागत करण्याचे बैठकीमध्ये ठरले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण तथा दलित मित्र माननीय अशोक पवार सर होते। स्वागत प्रास्ताविक बैठकीचे प्रमुख निमंत्रण माननीय आकाश तिवडे मेजर यांनी केले। बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते माननीय राम कांबळे सर, प्राध्यापक लक्ष्मण मोरे सर उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आगमन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये जल्लोष आहे स्वागत करायचं ठरलं आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व पुस्तक प्रदर्शन असे 2 कार्यक्रम घेण्याचे समितीच्या वतीने ठरले आहे। सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापली मते या बैठकीत मांडली। सदर बैठकीस माननीय कुलदीप देवकुळे सर, माननीय अर्जुन मजले, माननीय जितेंद्र हेगडे, माननीय दादासो कस्तुरे, माननीय हेमंत मोहिते, माननीय तमा एवळे, माननीय अशोक अण्णा मासाळे, माननीय तमा दौडमणी, माननीय सतीश शावळे, माननीय ज्ञानेश्वर केंगार, माननीय अमित पाटोळे, माननीय अक्षय पवार इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। चालू का 2 मिनिट थांबा। चला, आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ समता भूमीमध्ये आज एक समितीच्या वतीनं बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अण्णाभाऊंवरती प्रेम करणारे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सगळे लोक या बैठकीमध्ये प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। आणि आज या बैठकीमध्ये 2 ठराव झालेले आहेत की उद्या जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याचा आगमन सोहळा जो आहे त्या आगमन सोहळ्याच्या अनुषंगाने जयंती महोत्सव समिती, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्याचं मोठ्या प्रमाणात या पुतळ्याच्या जवळ, अण्णाभाऊच्या पुतळ्याजवळ स्वागत करणे आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती जयंती पूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात, जगामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे। तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं 14 आणि 15 तारीख सोडून 14 तारखेला या ठिकाणी बुद्धपूजन होईल आणि अभिवादन होईल आणि ही 2 तारखा सोडून इतर तारखेमध्ये त्यांचं व्याख्यानाचा जो कार्यक्रम आहे आणि पुस्तक प्रकाशन, जे बाबासाहेबांचं पुस्तक आहे पुस्तक प्रकाशन, असे 2 कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। तरी मी सर्व सांगलीकरांना आव्हान करतोय, सर्व बहुजन समाजाला आव्हान करतोय की उद्या जो काही आगमन सोहळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा, तर या ऐतिहासिक अशा सोहळ्यामध्ये सर्व सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एकत्र येऊन या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, हा आगमन सोहळा यशस्वी करावा असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय लहुजी।